नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त आणि बदलत्या काळातील आव्हाने विचारात घेऊन तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संस्था पदाधिकारी, पालक आणि शिक्षक यांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण सहविचार सभा पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी वर्गात मोबाईल बंदी घालण्याचा आणि 12वीचे वर्ग लवकर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. तळा येथील महाविद्यालयात आयोजित या सभेत संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के, अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, शाळा समिती चेअरमन श्री श्रीराम कसबजे, पन्हाळी हायस्कूलचे चेअरमन श्री पी.के. पटेल, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, वाशी हवेलीचे माजी सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, पालक प्रतिनिधी श्री महम्मद परदेशी, श्री समीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीवर चर्चा करण्यात आली. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ नये यासाठी वर्गांमध्ये मोबाईल वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत शिस्त आणण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी पालकांनीही सहकार्य करावे असं आवाहन सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी केलंय. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी उत्तम व्हावी या उद्देशानं वार्षिक परीक्षेनंतर लगेचच इयत्ता 12वीचे नियमित वर्ग सुरू करण्याचं ठरलंय. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळावं यासाठी विशेष संगणक कोर्स सुरू करण्याबाबत अध्यक्ष श्री मंगेश देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली. केवळ अभ्यासच नव्हे तर मुलांचे चारित्र्य घडवणं ही संस्था आणि पालक दोघांचीही जबाबदारी आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. खजिनदार श्री चंद्रकांत रोडे आणि विश्वस्त श्री मारुती शिर्के यांनी विद्यार्थ्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व संचालक प्रयत्नशील आहोत असा विश्वास व्यक्त केला. पालक प्रतिनिधी श्री महम्मद परदेशी यांनीही पालकांच्या वतीने आपले विचार मांडले. या सभेला पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून संस्थेने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक सरचे व्ही.पी. तर आभार चेअरमन श्री श्रीराम कसबजे यांनी मांडले. यावेळी संस्था पदाधिकारी, पालक प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आज ह्या पालक सभेमध्ये विशेषतः या पालकांची का गरज आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. आज पालकांची गरज म्हणजे कसं आहे की ह्या संस्थेमध्ये आजच्या आता संस्थेबद्दल आणि या तालुक्यामध्ये ज्या उणीवा आहेत या उणीवा भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना कुठल्या शिक्षण इथे उपलब्ध आहे याची जाणीव तुमच्या पालकांना करून देण्यासाठी हा मुख्य उद्देश इथे असल्यामुळे आज आपण ही मीटिंग बोलवतो. पण आज परिस्थिती अशी आहे की पालकांची किती आपल्या पाल्याबद्दल असलेली आत्मीयता, आपला मुलगा काय व्हावं किंवा काय त्याने बनायला पाहिजे अशी कुठलीही भावना नसल्यामुळे एक आपला मुलगा पाठवून द्यायचा शाळेत, तो काहीतरी असं दुर्लक्ष करायचं अशा पद्धतीत आहे. त्या इथे या विद्यार्थ्यांना पाठवून दिल्यानंतर ते आपलं काय करतील, शिकतील ते शिकतील असं पालकांचा उद्देश आहे. पण तसं नसताना आज या स्पर्धा युगामध्ये तर बरेचसे नोकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि इथलं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर जे झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं, त्याच्यासाठी पण आम्हाला संस्थाचालकांना जागरूक राहून ह्या पालकांना तुम्हाला उद्युक्त करायचं की तुमची विद्यार्थ्यांची आताच्या या पुढच्या स्पर्धा युगामध्ये जायचं असेल तर तुमचं शिक्षण हे महत्वाचं आहे. तुम्ही 11वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही 12वीला जाणार ना. हे सगळे विद्यार्थी 11वीचे विद्यार्थी 12वी. आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायला पाहिजे की आता तुम्ही 11वीला आहात, 2 दिवसात तुमची परीक्षा चालू होते. गव्हर्नमेंटने तुम्हाला ह्या परीक्षेला संपूर्णतः उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. शिक्षकांनी पण त्या दृष्टीने उपस्थिती राहिली पाहिजे आणि 11, 15 आणि 21 या तारखा महत्वाच्या आहेत. त्या विषय जे परीक्षेचे असतील त्या परीक्षेचे शासकीय लेवलला ह्याची पडताळणी होणारच 100%. आता आपल्या विद्यार्थ्यांना पूर्ण सूचना अशी देतोय
की तुम्ही पुढल्या वर्षी 12वीत जाणार आहात. 12वीत गेल्यानंतर शाळेत येताना कुणीही मोबाईल आणायचा नाही आणि ही शिस्त संस्थेची ती पाळलीच पाहिजे. त्या मोबाईल मधून अतिशय वाईट परिणाम आम्हाला दिसलेले आहेत. त्या 5-6 वर्षात मोबाईल आणला तर तो नक्कीच जप्त केला जाईल. आता मोबाईल कुणाकडे हात वर करा. आता मोबाईल कुणाकडे बसा. 12वीला मोबाईल वापरता येणार नाही. जर ऍडमिशन घ्यायचं असेल 12वीला तर तसं आम्हाला लिहून द्या की आम्ही मोबाईल आणणार नाही, तरच ऍडमिशन दिलं जाईल. 11वीला आता तुम्ही वापरलात ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरी वापरा, पण वर्गात शाळेत येताना मोबाईल आणता कामा नाही. आणि हे पालकांपर्यंत पोहोचवणार तेव्हा 12वीचं ऍडमिशन आम्ही तुम्हाला देणार आहोत. मान्य आहे तुम्हाला? मोबाईल आणायचा नाही 12वीला. मोबाईल तुमच्या हातात दिसता कामा नये. मंजूर आहे? समोर पालक आहे, जे पालक आहेत त्यांना मंजूर आहे तुम्ही सांगा. आणि शाळेचा गलिवेश ठरवून यायला पाहिजे, वेळेत यायला पाहिजे. तुम्ही बाहेरून येणार, तुमच्या एसटीची सोय आम्ही व्यवस्थित करणार आहोत. तर व्यवसायिक शिक्षण साठी सुद्धा आपण इथे कोर्स घेणार आहोत. प्लंबर असेल, वायरमन असेल, असे निरनिराळे कोर्स तुम्हाला घेता येतील. शिकता शिकता तुम्हाला हे काम करता येईल. काम करून आई वडिलांना त्या पैशाचा हातभार लावता येईल. तुमचं शिक्षण उच्च शिक्षणाला तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलांना हातभार लावता येईल. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत द्यायचे. 12वीचा अभ्यासक्रम 1 मे पर्यंत घेतला जाईल. आणि नंतर जेव्हा निकाल लागल्यानंतर ऍडमिशनची वेळ येईल 12वीच्या, तेव्हा सुद्धा आमचे शिक्षक सगळे येतीलच. ऍडमिशनची कधी शासन देईल तारीख, त्यानंतर लगेचच आपण 12वीचं कॉलेज चालू करायचे आहे. कारण 12वी तुम्हाला आता अतिशय हार्ड आहे, पहिल्यासाठी जड नाही, याचा विचार करा. आणि तुम्ही लगेच 21 तारखेपासून 12वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करा. 12वीची पुस्तकं तुम्हाला दिली जातील. आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच काम करतो. 1 नाही, 10 नाही, 20 वेळा आम्ही सभा लावू, पण आम्ही काय करतो हे पालकांना कळायला पाहिजे. आज सभेला पालक नाही आले असतील, उद्या येतील, पण संस्था विद्यार्थ्यांसाठी काय करते हे करण्याचाच आजच्या या सभेचा विचार होता. संस्थेचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांच्या मनात अनेक प्रकारचे व्यावसायिक कोर्स शाळेत आणावे असा त्यांच्या एक मनात मानस आहे. ते पालकांपर्यंत पोहोचावं, पालकांना कळावं की आपला विद्यार्थी इथून 12वी नंतर पुन्हा काहीतरी व्यावसायिक कोर्स करेल आणि ह्या जगामध्ये सदृढ पायावर आपल्या उभा राहून आपलं कुटुंब चालवण्या इतका लायक बनेल. हे सर्व करण्याचा उद्देश इतकाच होता. नक्कीच पुन्हा एकदा आम्ही हा प्रयत्न करू. आज थोडासा यशस्वी प्रयत्न झालाय. संस्था पुन्हा एकदा प्रयत्न करेल आणि पालकांपर्यंत आमचं म्हणणं पोहोचेल याचा नेहमी आम्ही प्रयत्न करू. एवढं बरोबर मी माझे 2 शब्द सांगतो. चेअरमन साहेब असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील, यांनी आज जो प्रयत्न केला तो प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. परत एकदा मिटिंग घेऊ, बाकीची आपण सुट्टीच्या वेळेत घेऊ आणि बोलू. पालकांना वाटलं जेवण घेऊ, पण बाबा एकदा या. कारण तुमचा मुलं पालक कॉलेजमध्ये जेवढा वेळ असतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ ते घरामध्ये असतं. आणि ते कॉलेजमध्ये समजा 10 वाजता 11 वाजता इकडे जर सुट्टा असेल आणि तुमच्या घरी पोहोचायला 1 वाजणार असेल, 1:30 वाजणार असेल, तर तो मधल्या काळामध्ये काय करत होता हे शिक्षक जरी विचारत असेल तरी पालकांची जबाबदारी येते की एवढ्या मधल्या काळामध्ये ही मुलं नक्की भाऊ कुठं होती, काय करत होती. आणि हा जो मधला काळ आहे तोच वाईट काळ. ती प्रवासात असतील चांगली गोष्ट आहे, प्रवासात असताना ते वाचत असतील चांगली गोष्ट आहे, परंतु मोबाईल मध्ये जर त्या काय नको त्या गोष्टी जर पाहत असतील तर मग शिकवण्याने शिकून संस्था चालकांनी मेहनत घेऊन ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य कितपत पुढे जाईल हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग अमुक संस्थेमध्ये झोला होता आणि त्यांनीच काय बघितलं नाही असं म्हणून संस्थेवर आणि शिक्षकांवर आपण आपलं मत मांडण्यापेक्षा आपण पालक म्हणून काहीतरी लक्ष द्यावं. आमच्या वेळी जे काही शिक्षण होतं ते कल्पना असेल. मला वाटतं हे माझा विद्यार्थी आहे, हे पुष्कळ विद्यार्थी
हे बसलेल्यांपैकी सुद्धा विद्यार्थी आहे, त्यांना माहिती आहे पूर्वीचं शिक्षण कसं होतं ते. पूर्वी एखाद्या पालकाकडे तक्रार गेली विद्यार्थ्याची, तर तो म्हणायचा की मी आणखीन एक वाजवीन मी तिथं नाही. आता आहे का तसं? आता जरावर काय झालं, मला शिक्षक असे बोलले की तो बाप्या येतो इथं तमाशा करायला, आणि अशा प्रकारची गोष्ट घडली की त्या विद्यार्थ्याला फार मोठं एक पोस्ट मिळतो. मला माझे बाबा आले, ते बाबा आल्यामुळे मला अशा प्रकारे गुरुजींना बोलले. लाजीरवाणी गोष्ट आहे. विद्यार्थी दशेमध्ये असताना आपलं वर्तन नीट ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे. जगाला आपण आवडू अशा प्रकारे आपलं वर्तन असलं पाहिजे, संस्कार घडले पाहिजे. ही शाळा वगैरे असते ती कशासाठी असते? ती संस्कार घडवण्यासाठी असते. शिक्षणानंतर तुमचं भवितव्य घडणार आहे. भवितव्य काय, तुम्ही 11वी नंतर 12वीला जाताना तुम्ही कुठल्या ह्याच्यात जाणार. मी तर शाळेत सांगत असतो 8वीपासूनच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही नुसते शाळेत येऊ नका, काहीतरी मकसद, काहीतरी हेतू ठेवा आपल्या हृदयात की मी काहीतरी बनणार आहे, काहीतरी बनणार आहे. तर जुन्या लोकांचं तुम्हाला सगळं पाहिजे. जुन्या लोकांजवळ हल्ली लोक, ही विद्यार्थी जे आहेत, नवीन जनरेशन आहेत, ती जुन्या लोकांजवळ बोलायला काही मागत नाही, बसत नाही. हे अनेक ठिकाणी मी ऐकतो की तुम्ही जुन्या लोकांचं ऐकत जा जरा. पुस्तकी ज्ञान ठीक आहे, आणि पुस्तकं बाजूला ठेवून हल्ली मोबाईलचं जास्त तुमच्या हातात हे आहे. मोबाईल हे एक प्रकारचा भूत आहे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. त्याच्यातलं चांगलं काय ते तुम्ही घ्यायचं असतं आणि वाईट काय ते सोडायचं असतं. पण ते शक्यतो होत नाही, ते 80% होत असतं. याचा अनुभव मला तरी आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.